हाय हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे शनिवार. शनिवारची सकाळ थोडी धावपळीची असते कारण यांना जायचं असतं लवकर. सो मी पोहे करणार आहे यांच्यासाठी नाश्ता. सो मी गडबडीत कशी तरी आवरत आहे, नंतर आणि परत व्यवस्थित आवरून घेईन. तर मी लवकर सकाळी उठली आणि अशी आवरत आहे आणि आता मी पोहे चहा यांच्यासाठी करत आहे. तर कालचा व्लॉगमध्ये की रात्रीचं मी काय जेवण केलं याच्यामध्ये काही जण मला कमेंट केले की हे काय सोपंच आहे, साधंच तू करतेस जेवण. तर आमच्यात मसालेदार कोण खात नाही आणि मसालेदार खाऊही नाही, हेल्दीही नसतं. मलाही पनीरची भाजी, काजूची भाजी, गुलाबजामुन किंवा बासुंदी केली असं दाखवता आलं असतं, पण मी रिअल लाईफमध्ये आम्ही काय काय खातो हे मला दाखवायचं होतं. म्हणूनच माझ्या चॅनलचं नाव रिअल लाईफ विथ अंजली असं आहे. ते आम्ही रोज नेहमी घरात बनवतो तेच मी शेअर करीन. वेदूचं बघा, वेदूचं सकाळ सकाळचं चाललेलं आहे दूध भात खात आहे. त्याची आजी त्याला चारत आहे. वेदू आमचा आता सांगतोय की बाबांची वाट बघत कशी बसायची, आम्हाला चेष्टा करून सांगत आहे. इथं बसायचे म्हणे, खिडकीतून बघायचे म्हणे आणि असे हात धरून बसायचे म्हणे असं सांगत आहेत. ह्या आमच्या शेजारच्या काकूंनी आम्हाला ही ताजी ताजी भाजी दिली आहे आज. आज संध्याकाळी ही भाजी, शेपूची भाजी करणार मी. तर त्या गेल्यानंतर आत आल्यानंतर कोण आलतं वेदूला विचारताना वेदू काय म्हणतो ऐका. त्यानंतर ना वेदू टीव्ही बघत आहे. त्यानंतर ना सकाळी पोहेचा नाश्ता झाला. मी दुपारी स्वयंपाक केला, डाळ कांद्याची भाजी, चपाती, दही भात असा बेत होता आज. दुपारच्या जेवणाला आम्ही 12:30-1 वाजता सगळ्यांनी हे खाल्लं. आमच्याकडे लोणचं चटणी रोज असतं त्यामुळे एक भाजी आम्ही करतो. असा मी डाळ कांदा करून घेतला. डाळ कांदा तयार झाला. त्यानंतर ना आम्ही सिम्पलच जेवण करतो, खूप मसालेदार करत नाही. फक्त जिरं मोहरीची फोडणी, लसूण, कांदा, टॅमॅटो एवढंच घालतो. बाकी कांदा पेस्ट, टॅमॅटो पेस्ट, गरम मसाला, किंग मसाला, हा मसाला, ता मसाला असं आम्ही काय घालत नाही. त्यानंतर ना वेदू असं मला दाखवत आहे अंकल्पित. मी विचारत आहे हे काय आहे, ते काय आहे, डॉक्टर कुठं आहे, फोटोग्राफर कुठं आहे, हंबा कुठं आहे, हॉर्स कुठं आहे, बफेलो कुठं आहे, हे सगळं तो दाखवत आहे. असा वेदूसोबत दुपारी मी आणि वेदू बसून वेदूला काहीतरी अंकल्पितलं शिकवलं. ही बाईक कुठं आहे, वेदूची सायकल कुठं आहे, कार गाडी कुठं आहे हे तो सांगत आहे. कालच्या रीलमध्ये घातलेला मी ड्रेस ग्रीन कलरचा मी शिवला आहे. तो एका शेजारच्या काकूने बघितला आणि त्यांनी सांगितले की माझ्याही सुनेसाठी शिव. त्यांनी म्हटले मी साडी देते, पण मी म्हटलं आहे माझ्याकडे शिल्लक साडी, त्यातनंच मी शिवते. हा माझ्या सासूबाईंना कोणीतरी दिलेली साडी आणि याचं काठ आणि आतलं कापड साडीचं हे थोडं मॅच होत नव्हतं. त्यांना ऑड वाटत होतं म्हणून ती साडी नेसलीच नाही. त्यांनी आहे अशीच ठेवलेली. ही नवीनच साडी होती पण 10 वर्षापूर्वीची होती. तर त्याचा मी बनवला ड्रेस. तर याचा मी काठच काढून टाकलं आणि फक्त साडीचा बनवला एक टॉप, ए लाईन टॉप. अंब्रेला टाईप ड्रेसही शिवू शकतोय, पण अंब्रेला टाईप ड्रेस रोज घालण्यासाठी खूप ओझं होतंय. टॉप शिवला तर रोज घालू शकतोय, अंब्रेला टाईप ड्रेस रोज घालणं होत नाही. हा बघा वेदू त्यानंतर 4 वाजता खात आहे आणि हे आमचं मऊ. आणि संध्याकाळी मी असं थोडंसं वॉकिंग केले. संध्याकाळी 5 ते 6 मी असं थोडंसं वॉकिंग करते. वेदूही तिथेच खेळत असतो. मी आणि वेदू थोडंसं वॉकिंग करतो, वेदू खेळतो, वेदूसोबत खेळते, असं आमचं संध्याकाळचं टाईम जातं. त्यानंतर मी जाते ते किचनमध्ये. इथे वेदू बघा, एक आमच्या शेजारची मुलगी आलेली आहे, तिच्यासोबत कसा खेळत आहे. दीदी दीदी म्हणतो तिला. केस देऊ नको, तिचे केस ओढत आहे. सोडत नाहीये. रात्रीच्या जेवणात मीही केली शेपूची भाजी, दोडक्याची आमटी आणि दही आणि भाकरी. हे आम्ही असं सिंपल जेवण रोज जेवतो. रोज मसालेदार काहीही करत नाही. माझ्या सासू सासऱ्यांना मसालेदार जेवण आवडतही नाही आणि हेच पौष्टिक असतं आणि हेच आम्ही रोज पालेभाज्या, फळभाज्या, भाकरी, चपाती हेच खातो. यांनी एवढे मला बटाटे आणून ठेवलेत
आता रोज बटाट्याचीच भाजी करायची, रेसिपीज करायची सगळे. हे बघा रात्रीचं मी सगळं किचन आवरलं आणि दुसऱ्या दिवशी होता रविवारसाठी मी हे छोले भिजवले. मोठे हरभरे, पांढरे हरभरे असंही म्हणतात त्याला. आणि उद्या करणार छोलेची भाजी. तर मी सगळ्यांना सांगत आहे आता गुड नाईट, बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि त्यानंतर ना आमच्या वेदूची मज्जा बघा. रात्री सकाळपासून दादा दादा म्हणतो. गिडा कोण लावला? बाहेर गिडा कोण लावला? सांग की, कोण लावलं बाहेर गिडा? कोण लावलं? दादा कोण आहे? सकाळपासून दादा दादा म्हणतोय. तर मी त्याला विचारलंच की दादा कोण आहे बा? तर मी दादा आहे असं सांगत आहे.